अपूर्वाई पान क्रमांक 129 पु ल देशपांडे. इंग्लंडमध्ये शनिवार आणि रविवार हे दोन सुट्टीचे दिवस. शनिवारी कचेऱ्या बंद असतात, परंतु दुकानं उघडी असल्यामुळे हा दिवस बहुधा बाजाराचा असतो. दुकानं तुडुंब भरलेली असतात. तिथे शॉपिंग हा एक अतिशय आनंदाचा भाग आहे. आपल्याकडे बाजारहाट म्हणजे जीव गुदमरायची पाळी. त्यातल्या त्यात पुणेरी दुकानदारांचं प्रेम खूप लाभल्यामुळे दुकानदारीणबाईंनी अभिवादन वगैरे केलं की लाजल्यासारखं व्हायचं. वस्तूंच्या किमती व्यवस्थित मांडलेल्या, झिकझिक नाही, घासाघीस नाही. प्रदर्शन पाहिल्यासारखं दुकान पाहावं, वस्तू उचलाव्यात, दाम मोजावं आणि बाहेर यावं. चांगला रवा आहे का हो, हा प्रश्न नाही. आणि इथे वाईट रवा विकायचा धंदा काढलेला नाही, हा तोंडापुढला सकाळ बाजूला करून वाक्यप्रचार नाही. मराठी मनाला त्यामुळे इंग्रजी दुकानदाराच्या अगत्यानं बरंच संकोचल्यासारखं होतं. क्वचित एखादा दुकानदार तुळशीबागेची याद दिलवून देतो, पण हा अपवाद. दुकानात मुख्यतः गर्दी बायकांची. विकणाऱ्या आणि विकत घेणाऱ्या सेल्फ्रिजेस किंवा हाऊसडीजसारखी प्रचंड दुकानं म्हणजे संस्थानं आहेत. व्हाईलसारखा बुक डेपो पाहिला की थक्क व्हायला होतं. लंडनमधल्या अशाच एका प्रचंड दुकानात मागाल ती वस्तू मिळवून द्यायची हमी आहे. कोणीतरी तिथे रायनोसॉरसची ऑर्डर देऊन गेला आणि त्याला त्या दुकानात वर्षाअखेर जिवंत रायनो मिळाला देखील. ह्याच दुकानात भारतीय स्वातंत्र्याची ऑर्डर प्लेस केली असती तर ते सुद्धा त्यांनी कदाचित दिलं असतं. ही 6 मजली दुकानं, त्यातल्या शेकडो विक्रेत्या पोरी, उघड्यावर मांडलेल्या वस्तू आणि अनेक परदेशी गिराईकं. या गडबडीत चोरी होत नाही याचं मला आश्चर्य वाटे, परंतु त्या दुकानदारांचे गुप्त पोलीस दुकानातून हिंडत असतात हा खुलासा ऐकला आणि काळजी मिटली. बाकी मला इंग्रज दुकानदारांची काळजी करायचं कारण नाही, परंतु 2 आण्यांचं तेल आणि 1.5 आण्याची मीठ मिरची यातले आम्ही. सुरुवातीला उगाचच दुसऱ्याबद्दल काळजी वाटे. लंडन शहरात बिराड थाटल्यामुळे पिशवी घेऊन बाजार करणं प्राक्तनी आलं. हिंदुस्थानात हा योग चतुरानं मी टाळत आलो होतो, परंतु तिथे मात्र बाजाराचा दिवस आला की उत्साह वाटे. आमच्या घराजवळच जॉन बार्न्स हे मोठं दुकान होतं. इंग्लंडमध्ये सर्वत्र वुलवर्थसारखी आबालवृद्ध स्त्री पुरुषांच्या गरजेच्या वस्तू पुरवणारी मोठमोठी दुकानं आहेत. लायन्सची हॉटेलं आहेत. कुठलेही इंग्लिश गाव चर्च, पोस्ट, वुलवर्थ, लायन्स आणि विटनेस एलची जाहिरात याशिवाय जगूच शकत नाही. ही विटनेस एलची जाहिरात तर अगदी डोंगरे बालामृतप्रमाणे सगळीकडे आहे. टेलिव्हिजनच्या शाळेतून सवड मिळाली की लंडन पाहायचा कार्यक्रम चालायचा. आता दिवस लहान होत चाललेले होते. हेमंत सुरू झाला होता. दुकानदारातून विंटर फॅशन्सच्या जाहिराती लागलेल्या होत्या आणि झाडांनी ऑटम फॅशन्स सुरू केलेल्या होत्या. आमच्या घरापासून रिजंट्स पार्क फार दूर नव्हतं. लंडनमध्ये आलो तेव्हा ते पार्क रंगीबेरंगी फुलांनी नटलेलं होतं. आता हिरवाळीचा हिरवेपणा सोडला तर बाकी सर्वत्र पानांवर तांबूस सोनेरी मुलामा येऊ लागला होता. आणखी काही दिवसांनी पतझड सुरू होणार होती. थंडी पडायला सुरुवात झाली वगैरे अशी भाषा तिथे संभवतच नाही. थंडी ही नेहमीचीच, फक्त पारा कमी जास्त. पण थंडीचा पारा चढायला लागला होता. एके दिवशी सकाळी लंडनच्या चेल्सी विभागातले कार्लाईलचे घर पाहायला जायचं ठरवलं. चैनी रो नावाच्या पुण्यातल्या मुंजोबाच्या बोळासारख्या एका बोळामध्ये हे घर आहे. फुटपाथच्या दोन्ही बाजूंना लोखंडी कठडे असलेल्या त्या बोळात नंबर शोधित 24 नंबरा पुढे आल्यानंतर दारावरचा नॉकर वाजवला. एका म्हातारीनं दार उघडून आम्ही विचारण्यापूर्वीच या, हेच कार्लाईलचं घर असं म्हणून आमचं हसत स्वागत केलं. हे घर आता इंग्लंडच्या पुराणवस्तू विभागाच्या मालकीचं आहे. 1881च्या फेब्रुवारी महिन्यात कार्लाईल वारला आणि 1895 साली कार्लाईल स्मारक समितीनं हे घर विकत घेतलं. तेव्हापासून तिथली प्रत्येक वस्तू जशीच्या तशी जपून ठेवलेली आहे. हे जसेच्या तसं जपून ठेवायचं हा या पाश्चात्यांचा विलक्षण छंद आहे. ऐतिहासिक दृष्टीनं कार्लाईल काल परवाचा, परंतु 12व्या-13व्या शतकातल्या राजा राण्यांच्या आणि महापुरुषांच्या वापरातल्या वस्तू देखील प्रदर्शनातून आढळतात. कार्लाईलचं घर दाखवताना ती म्हातारी जणू काय आणखी 5-10 मिनिटं आम्ही थांबलो होतं कार्लाईल तेवढ्यात येईल अशा रीतीनी बोलत होती. ती गेली 30 वर्ष तिथे राहते. त्यापूर्वी 33 वर्ष तिची सासू हे घर सांभाळीत होती. कार्लाईलला कुठल्याही सच्च्या इंग्रजाप्रमाणे बागेचा शौक होता. परसदारी त्याची ती गार्डन, सो कॉल्ड इन द लँग्वेज ऑफ फ्लॅटरी. पण त्या तथाकथित बगीच्यामध्ये तो खुरपं चालवीत असे, फुलझाडं लावित असे आणि उन्हाळ्याच्या दिवसात वाचन करीत असे. रात्री झोपण्यापूर्वीचा पाईपचा शेवटचा दम घेत असे. मृत्यूपूर्वी काही वर्ष त्यांनी एका ठिकाणी लिहिलं आहे. त्या बागेत मी असाच रात्रीचा हुक्का ओढीत आकाशातली अगणित नक्षत्र पाहत बसलो असताना माझं मन विलक्षण अशा भावनेनं भरून आलं. कदाचित देवाच्या विस्तीर्ण रंगमंदिरातली ही दौलत आज मी याची देहा याची डोळा पाहतो आहे, अखेरचीच आहे की काय कोणास ठाऊक.
ही कवाडं एके दिवशी बंद होतील आणि हे काहीच मी पाहू शकणार नाही. या साऱ्या लीलेतलं मला जे काही कळलं ते देखील किती थोडं. उरला तो सारा प्रयत्न आणि जिज्ञासा. हे दिव्य सुख कायमचं हिरावलं जाणार हा विचार मनाला व्याकुळ करतो. पण लगेच दुसरा विचार उफाळून येतो की ज्या जगदीश्वरानं मला सात्विकतेचा साक्षात्कार घडवला, असंख्य वेळा माझं मस्तक आदरानं नमवलं, ज्यानं माझ्या पोटी जिव्हाळा निर्माण केला, त्यानं अल्पजीवी मानवाला हे म्हणावं, अरे सत्प्रवृत्तीच्या मार्गावर एवढी वाटचाल केली, चल आणखी पुढे जायची परवानगी देतो तुला, धीर धर, निराश होऊ नकोस. कार्लाईलच्या अभ्यासिकेत बसून एका काचेखाली ठेवलेल्या त्याच्या पुस्तकातलं हे उघडं पान वाचताना परसातल्या चेरी वृक्षाखाली बसलेला वृद्ध कार्लाईल त्या पुस्तकाच्या पानातून मला दिसायला लागला. थोर पुरुषांच्या वास्तव्यानं वास्तू देखील भारावल्यासारख्या होतात. कलकत्त्याला दक्षिणेश्वरी रामकृष्णांच्या खोलीमध्ये गेलो असताना मी असाच भारावून गेलो होतो. गंगेच्या काठची विवेकानंदांची खोली पाहताना अंतःकरण भरून आलं होतं. दूरदेशीच्या कार्लाईलला देखील डोळ्यामध्ये पाणी आणलं. मी काहीसा थकून त्या दिवाणखान्याच्या एका जुनाट खुर्चीवर बसलो आणि कार्लाईलचं घर दाखवणारी वृद्ध मिसेस स्ट्रॉंग म्हणाली, रॉबर्ट ब्राउनिंग इथे आला की ह्याच खुर्चीवर बसत असे. मी चटकन उठून उभा राहिलो. कोपऱ्यातला छोटा पियानो शॉपेनच्या करांगुलीनं पुनीत झालेला होता. दारावरच्या पडद्यावरला कशिदा लावण्यमयी जेन कार्लाईलच्या हातांनी केलेला होता. परसदारीच्या वालनट वृक्षावरची जवळजवळ 6 पेनी किमतीची वॉलनट्स आपल्या उंजळीत घेऊन आमच्या बागेतली वॉलनट्स म्हणून ती अभिमानानं फुलून आलेली होती. कार्लाईलच्या घरानं मनावर विलक्षण परिणाम केला. वास्तविक कार्लाईलचं सॉर्टर रिसॉर्ट्स हे एकमेव पुस्तक मी वाचलेलं आहे, पण तिथल्या प्रत्येक वस्तूचा इतिहास ऐकताना आम्ही गुंगून गेलो. दिवाणखान्यात सोफा होता. हा सोफा विकत घेतला तेव्हा जेन कार्लाईलला आनंदानं उचंबळून येऊन आपल्या नवऱ्याला पत्रात लिहिलं होतं, आय केम सॉ अँड बॉट अ सोफा. तू हा सोफा पाहिलास की लगेच म्हणशील की ही निवड करताना तुझा विचार माझ्या मनात होता, कारण तो खूप मोठा आहे आणि खूप साधा आहे. कार्लाईलही असाच मोठा होता आणि तसाच साधाही. जेनचं जीवन संपूर्ण कार्लाईलमय होतं. कार्लाईलची ही जोडीदारीण आपल्या फैठणीतून घरी येता येता एकाकी वारली. त्यानंतरची 15 वर्ष कार्लाईलनं त्या घरामध्ये कशी काढली असतील याची कल्पनाच करवत नाही. मरताना कार्लाईल 86 वर्षाचा होता. 70-80 वर्षापूर्वी ते घर रिकामं पडलं, पण आज देखील ते पाहताना त्यातल्या वस्तूवर ह्या इंग्रजी साहित्यातल्या श्रेष्ठ लेखकाची आणि त्यांच्या अत्यंत प्रेमळ पत्नीची छाया पडलेली दिसते. कार्लाईलच्या घराप्रमाणे डिकन्स, केट्स, जॉन्सन यांची मी घरं पाहिली आहेत. डॉक्टर जॉन्सन यांच्या घरानं मात्र माझी फार निराशा केली, पण अंतःकरणात घर केलं ते मात्र या कार्लाईलच्या घरानं. परगावी किंवा परप्रांती गेलं की हा पाहायचा कार्यक्रम कित्येकदा आपण कर्तव्य म्हणून उरकतो. लंडनला येऊन मी ब्रिटिश म्युझियम पाहिला नाही असं कोणी निंदू नये ह्या एकाच उद्देशाने मी ते पाहायला गेलो. पण खऱ्या अर्थानं ब्रिटिश म्युझियम पाहायला एक संपूर्ण आयुष्यच पुरायचं नाही. मी फक्त अर्धा दिवस कळ सोसली. इजिप्त विभागात जाऊन पोचलो. तिथे बघितलं ममी आणि अत्यंत अनाकलनीय अशा अनेक वस्तू पाहून हे काम आपलं नव्हे असं म्हणून निघालो आणि तडक लंडनचं झू गाठलं. आम्ही प्राणी संग्रहालयात जाऊन पोचलो. ती वेळ सर्व प्राण्यांच्या भोजनाची होती. इंग्रजांनी संग्रहालयातल्या प्राण्यांना देखील जेवताना ब्रिटिश शिष्टाचार शिकवले आहेत की काय हे पाहायची उत्सुकता होतीच. मागल्या 2 पायांवर नॅपकिन ठेवून सिंह महाराज टॉमॅटो सूप भुरकीत आहेत. गजराज सोंडेनं क्रीम क्रॅकर मोडता आहेत. वाघ उकडलेले अंडे सुरीनं कापता आहेत. कोल्हा आपले एग अँड बेकन खाऊन उंटाच्या पावावर डोळा ठेवून आहे. लांडगा कॉफीची वाट बघतोय. अस्वल चिरूट ओढीत लंडन टाइम्स उघडून बसला आहे आणि अस्वलीन काकू पर्समधून छोटा आरसा आणि लिपस्टिक बाहेर काढता आहेत. पण प्राणीसृष्टी इंग्रजी शिष्टाचारांच्या तडाख्यातून सुटलेली दिसली. काटे चमचे न वापरता आपल्या नखाग्रांनी मांसखंड भेदण्याचं काम चालवलं होतं. गजांपलीकडे कुठल्याही राणीच्या बागेत जाजेशी मुला माणसांची गर्दी उभी होती, परंतु उदरभरणात घडून गेलेल्या पशूंच्या चेहऱ्यांवर एक तन्मयता दिसत होती. भोवतालच्या जगाची त्यांना जाणीव नव्हती. काही पावलं पुढे टाकून गेल्यानंतर एक मोठं उपहारगृह होतं. तिथे मनुष्य प्राण्यांचा देखील हाच कार्यक्रम चाललेला होता. एखादं भक्कम सँडविच, अगर अमेरिकन हॉटडॉग, खाण्याच्या पदार्थाला गरम कुत्ता यासारखं घाणेरडं नाव नसेल. तोंडात कोंबत बसलेला हा द्विपाद आणि पिंजऱ्यापलीकडे ते चतुष्पाद यांच्या चेहऱ्यांवर खालताना विलक्षण साम्य दिसत होतं. मला तर वाघाच्या चेहऱ्यावर एक सूक्ष्म हास्याची छटा देखील उमटलेली दिसली. त्याला बोलता आलं तर एखादा लचका गिळल्यानंतर तो एकदम म्हणेल, वाह लाजवाब आहे. वाघ हा जर कधी बोलला तर तो रुधीच बोलेल असं मला वाटतं.
माझ्या पाहण्यात गरुड हा पक्षी कधीच आलेला नव्हता. तो मी या प्राणी संग्रहालयात पाहिला. भारतातून नेलेले कितीतरी प्राणी या संग्रहालयात आहेत. बंगाली वाघ, सिंह, अत्यंत लोकप्रिय म्हणजे हत्ती. लहान मुलांचे हे अत्यंत आवडते प्राणी म्हणजे हत्ती आणि टेडी बेअर. पिवळ्या तोंडाचा आणि नाका डोळ्यांभोवती काळ्या रंगांची वर्तुळं असलेला पांडा हा काही दिवसांच्या मुक्कामासाठी लंडनला आलेला होता. अशा गोल एका रिकाम्या अवधामध्ये त्याला ठेवलेला होता आणि हा खट्याळ प्राणी अशा काही गमती जमती करत होता की पोरांच्या हसून हसून मुरकुंड्या वळत होत्या. एखाद्या तयार विदूषकासारख्या त्याच्या लीला चाललेल्या होत्या. हत्तीचं मात्र इंग्रज मुलामुलींनी हाल चालवलेले होते. ठिकठिकाणी प्राण्यांना खायला देऊ नका, त्यांच्या तब्येती बिघडतील अशा पाट्या लावून देखील ही मुलं हत्तीला मटण, हॅम, एग, सँडविचेस खायला देत होती. बिचारा शाकाहारी हत्ती सोंड मुठीत घेऊन हे सारं सहन करीत होता. मला हत्तीची दया आली आणि या भारतीय प्राण्याविषयी आजूबाजूच्या मंडळींना 4 शब्द ऐकवायचा प्रयत्नही मी केला. त्याचा काहीही परिणाम झाला नाही. मुलं सँडविचेस देत होती, हत्ती खात होता. आपल्याकडे फार तर माकडांना शेंगदाणे टाकतात, इथे माकडांनाही पीनट्स मिळत असतातच. इंग्रजी माकडं तर मला जरा जास्तच गंभीर वाटली. कदाचित समोरची माणसं वागतात तसं आपण वागायचं, या वानर धर्माला अनुसरून ती वागत असावीत. या लंडनच्या झूमध्ये जवळजवळ एक पुरा दिवस आम्ही भटकलो. बाकी हे पिंजऱ्यातले प्राणी येणाऱ्या जाणाऱ्यांकडे मोठे सराईताच्या डोळ्यांनी पाहतात. विशेषतः एका पिंजऱ्यातल्या शहामृगानं माझ्याकडे हा एक डोळा एवढा मोठा करून पाहिलं की मी ते जन्मात देखील विसरणार नाही. या गोऱ्या लोकांच्या समुदायात हा काळा पावणा कोण बुवा असा त्या डोळ्यातला भाव मला स्पष्ट दिसत होता. उलट हत्ती, भारतीय गाय वगैरे प्राणी ओळख दाखवित होते. बाकी भारतीय गायीची शोभा इंग्रजी गायीला नाही आहे. इंग्रजी गाय म्हणजे दूध देणारं यंत्र वाटतं. आपली गोमाता कशी शालीन सोज्वळ दिसते. मी आपल्या त्या गायीकडेच पाहत राहिलो. का कोण जाणे, पण त्या विसंवादी वातावरणात आमची देशी गाय उभी राहिलेली पाहून गोरेगावकरांच्या चाळीतून 2 देवळातल्या कीर्तनाला निघालेल्या जानकी काकू पोर्तुगीज चर्चमध्ये घुसाव्यात तसं वाटलं. संस्कार ही काय जबर गोष्ट आहे. एरवी मी हिंदुस्थानातल्या गायीकडे कधी ढुंकून देखील पाहत नाही, पण लंडनमधल्या त्या प्राणी संग्रहालयातली ती गाय मला भरतीच करून वाटली, बंदिस्त देवकीसारखी. परदेशी गायींप्रमाणेच परदेशी नद्यांना देखील आपल्या नद्यांचं सौभाग्य लेणं चढलेलं नाही. ब्लू डन्यूबच्या भोवती असलेली इश्काची आसमानी ओढणी सोडली तर इतर नद्यांभोवती अशी वलये एकूण कमीच. इंग्रजी गायी आडदांड आणि नद्या मात्र गोगल गायींसारख्या सरपटणाऱ्या. खुद्द लंडनमधील टेम्स देखील फारशी सुंदर नाही. एकतर त्या तमसेच्या पाण्यात आजूबाजूच्या कारखान्यातले आणि सतत जाणाऱ्या जहाजांचं तेल तरंगत असतं. दुतर्फा गुदामं, उंच याऱ्या, धुराडी यांचीच शोभा. रात्रीच्या वेळी झगमगणारी रोषणाई काही जादू करीत असेल तेवढीच. एरवी नदीकाठ म्हणतात तसला काही राहिलेला नाही. एकेकाळी असावा लंडनचा टॉवर त्या तमसाकाठीच आहे. तिथे जाऊन एखादा कोहिनूर हिरा पाहून आल्याखेरीज इंग्लंडच्या यात्रेचं पुरं पुण्य पदरी पडलं नसतं. या टॉवरच्या आतल्या भागात तर इंग्रजांच्या पुराण मताभिमानाची पुरेशी साक्ष पटते. अगदी 8व्या हेनरीच्या आमदानीतले पोशाख चढून इथे योमन आणि इतर गार्ड उभे असतात. शस्त्रागार आणि जवाहीरखाना ही इथली प्रमुख आकर्षणं. दारातच तो सुप्रसिद्ध गार्ड उभा असतो. त्याच्या डोक्यावरची ती पिसांची उंच टोपी आणि एखाद्या पुतळ्यासारखी निश्चल उभं राहायची त्याची योगसाधना अचाट आहे. प्रवासी लोक त्याच्यासमोर उभे राहून काय वाटेल ते बोलतात, त्याची थट्टा करायचा प्रयत्न करतात, परंतु हा जिवंत पुतळा डोळ्याची पापणी देखील हलवत नाही. एखाद्या अखंड जिवंत माणसाला जा वजनदार पोशाख घालून पुतळ्यासारखं का म्हणून उभं राहायचं हे मला अजूनही कळलेलं नाही. बरं, मुका नसून न बोलणारा हा मनुष्य, ह्याला इंग्रजाचं कौतुक वाटायचं काहीच कारण नाही. कारण ह्या अलौकिक बेटावर जेवणाखेरीज अन्य वेळी तोंड न उघडणारे महाभाग पुष्कळ आहेत. खाजगी काय, सार्वजनिक काय, कोणत्याही ठिकाणी इंग्रज मुक्याचं व्रत आचरतानाच दिसतो. इंग्रजी बोलतो आणि इंग्रज बोलतो तो फक्त पबमध्ये. टॉवर ऑफ लंडनमध्ये फिरताना बरोबरचा मार्गदर्शक आमच्या शाळेत शिकलेल्या इतिहासाची उजळणी करत होता. ट्युडर, स्ट्युअर्ट, हॅनोवर घराण्यांचा आणि माझा संबंध फार वर्षांनी पुन्हा जुळून येत होता. 6वा, 7वा, 8वा हेनरी, ॲन बोलीन, मेरी क्वीन ऑफ स्कॉट्स, थॉमस वुल्झे, पहिला जेम्स वगैरे मंडळींचं पुनश्च नामस्मरण झालं आणि काही लक्षात ठेवलं पाहिजेच असं नाही या सुखद विचारानं मनाला गारवा आला. निश्चिंत मनानं मी त्यांच्या तलवारी, चिलखतं, कुणाची मुंडकी ज्या लाकडी ठोकळ्यावर उडवली ते ठोकळे, फरशा वगैरे बघत गेलो. इतक्यात एक गार्ड आमच्यापाशी आला. आम्ही भारतातून आलो आहोत एवढंच नव्हे तर आम्ही मुंबईचे आहोत हे देखील त्यानं ओळखलं. माझ्या पत्नीकडे पाहत मुंबईच्या बायका मी लगेच ओळखतो असं तो अभिमानानं म्हणाला. त्याच्या आयुष्याची 30 वर्ष कुलाव्याला गेलेली होती. त्यानं मुंबईची मोठ्या आस्थेनं चौकशी केली आणि रिक्लेमेशनचं काम पूर्ण झालं काय असा प्रश्न विचारला. त्यांनी मुंबई सोडली तेव्हा समुद्र मागे हटवायची योजना आखण्यात आली होती. त्याच्याकडे पाहून हा इसम 80च्या घरात आला आहे यावर माझा विश्वासच बसेना. ह्या पाश्चात्य लोकांचं वय कळणं जवळजवळ अशक्य. गप्पा गोष्टीतल्या उल्लेखावरून वयाचा अंदाज करावा. 14 सालच्या महायुद्धात अशी प्रस्तावना झाली की त्यावरून गणित मांडावं.
टॉवर ऑफ लंडनमधल्या त्या रक्षकाला हिंदुस्थानविषयी विलक्षण जिव्हाळा होता. सध्या आमचं कसं चाललं आहे याची त्यांनी अत्यंत आस्थेनं चौकशी केली. त्याच्या 9च्या 9 मुलांचा जन्म हिंदुस्थानात झालेला होता. असल्या मंडळींना पुन्हा एकदा हिंदुस्थानातून फिरवून आणावं असं मला मनापासून वाटलं. त्याला ताज्या बोंबलाची आठवण येत होती. त्याच्या डोळ्यापुढली मुंबई झुकझुक गाडी विरार ते कुलाबा जात होती. राजकीय पुढाऱ्यात तिलक हे नाव त्याला आठवत होतं. त्याचा निरोप घेताना त्याला आम्ही नमस्ते केलं आणि त्यांनी हात जोडून सलाम साहब म्हणायचा प्रयत्न करून आपले निळे 2 डोळे मिचकावले. सगळेच इंग्रज म्हातारे झाले की त्यांचे डोळे निळे निळे होत होतात की काय कोणास ठाऊक. त्या म्हाताऱ्याचा निरोप घेऊन किल्ल्याच्या तटाच्या दिशेने निघालो. नदीच्या काठावर जाणारी एक चोरवाट दिसली. ही चोरवाट आता पब्लिक झाल्यामुळे तितकीशी चोरवाट राहिलेली नाही, पण तमसेचं जरा अधिक जवळून दर्शन घ्यावं म्हणून त्या वाटेनं बाहेर पडलो. तो लंडनचा प्रसिद्ध पूल दुभंगून हवेत जाताना दिसला. हा पूल म्हणजे स्थापत्य विशारदांनी केलेलं एक नवलच आहे. पुलाखालून मोठमोठ्या बोटी जात असतात, पण काही बोटी इतक्या उंच असतात की त्यांना वाट करून द्यावी लागते. मग हा पूल विजेच्या साहाय्यानं दुभंगतो. दोन्ही हात वर करून तो बोटींना वाट करून देतो. पुन्हा सांधला जातो. पुन्हा वाहनांचा अनिरुद्ध प्रवाह खालच्या टेम्सच्या प्रवाहासारखा सुरू होतो. टॉवर ऑफ लंडनमधलं सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे कोहिनूर हिरा. त्या जवाहीरखान्यात इतके हिरे आणि रत्नजडित अलंकार आहेत की कोहिनूर हा श्रेष्ठ का हे फक्त तज्ज्ञालाच कळावं. मला आता बहुतेक हिरे सगळे कोहिनूरच वाटले. इंग्लिश राजाराणींचे मुकुटही तिथे ठेवलेले आहेत. राजदंड, इतर राजचिन्हही आहेत. एका अर्थी कोसळत्या साम्राज्याबरोबर या चिन्हांचाही दरारा कोसळला. पण इंग्रजाला राजाराणींच्या दराऱ्यापेक्षा त्यांचं प्रेम अधिक आहे. त्यांच्या राजकीय जीवनापेक्षा त्याच्या भावनिक जीवनामध्ये या सिंहासनांना मोलाचं स्थान आहे. ब्रिटिश बादशाही ही नावापुरतीच आहे हे खरं, पण त्या नाममहात्म्याला फार मोल आहे. त्यांना आपल्याला राजा राणी असणं आवडतं. तो कोहिनूर हिरा पाहताना मात्र हा वास्तविक आमच्या मालकीचा आहे हा विचार मनाला चाटून गेला आणि तिथल्या इतर लोकांपुढे मी तो उगीचच बोलूनही दाखवला. माझं बोलणं ऐकायच्या मनस्थितीत कुणीही नव्हतं ही गोष्ट निराळी. मात्र खरं बोलून राष्ट्रीय भावनेला जागल्याचं समाधान मला मिळालं. सत्याग्रहाच्या दिवसात रस्त्यात लाठीमार सुरू झाला की मी घरात पळत येऊन दरवाजे बंद करून न्हाणीघरात जोरदार एकदा हिंद माता की जय म्हणून ओरडून राष्ट्रकार्य केल्याचं समाधान साधण्यापैकी तो प्रकार होता. कोहिनूर हिरा ही गोष्ट अलौकिक आहे हे खरंच, पण पुष्कळदा वाटतं या हिऱ्याखाली कोहिनूर लेबल नसतं तर तो तितका अलौकिक वाटला असता का. एक तर हिऱ्याबेऱ्यात मला काही म्हटल्यासपैकी काही कळतच नाही. काही वर्षापूर्वी एका संस्थानिकांचा जवाहीरखाना पाहत असताना त्यातल्या एका हिऱ्याच्या हाराची किंमत 10 लाख रुपये असं तिथल्या अधिकाऱ्यानं सांगितलं. मी नकळत का पण असा प्रश्न केला. हिरा या वस्तूसंबंधीच्या 3 गोष्टींबद्दल मला कुतूहल आहे. एक म्हणजे तो गिळला की मनुष्य मरतो, दुसरं म्हणजे ढेकणांच्या संगे तो भंगतो आणि तिसरी म्हणजे त्याचं वजन रतींवर होतं. ह्या पलीकडे मला हिरा या विषयात रतीभरही गत नाही. व्हावी अशी इच्छाही नाही. तात्पर्य, कुठल्याही गावी गेल्यानंतर जे काही प्रेक्षणीय स्थळं आपण पाहतो, जे प्रकरण असतं त्याच्याशी माझं गोत्र जमत नाही. बरंचसं पाहणं उगीचच पाहिलं नाही म्हणायला नको या भीतीपोटीच होतं की काय कोण जाणे. मला पाहायला आवडतात ती माणसं. सकाळी उठून पर्वतीला फिरायला जाणारी माणसं, विशेषतः पेन्शनर मंडळी. त्यांच्या मागून जावं. रोज सकाळी न कंटाळता उठणारी, न कंटाळता स्वतःला लोकरीत गुंडाळून घेणारी आणि न कंटाळता आपली वेट्याहून आष्ट्याला बदली झाली तेव्हा काय गंमत झाली ते सांगणारी. या म्हाताऱ्या माणसांसारखीच प्राथमिक शाळेतली पोरंही शाळा सुटल्यावर गटागटांनी जातात तेव्हा त्यांच्याही मागून त्यांच्या नकळत जाण्यात विलक्षण आनंद असतो. ज्याला विशेष काही बोलायचं असतं तो मुलगा त्या गटाच्या पुढे येऊन सगळ्यात उलटा वगैरे रस्त्यावरून जाताना दिसतो. 10 मिनटं त्यांच्या मागून चालावं, विषयाचा पत्ता लागत नाही, पण सगळी तोंड हालत असतात. त्यातून मग त्या गटाच्या 4 पावलं मागे राहून चालणाऱ्या चिमण्या सखूबाई साळूबाईंचं काही विशेष हितगुज चालू असतं. चालता चालता थांबून उगीचच एकमेकींच्या कानात काहीतरी गुप्त गोष्टी सांगितल्या जातात. अगदी कंठाशपथ म्हणून गळ्याला चिमटा काढला जातो आणि पुन्हा वाटचाल सुरू होते. अशाच प्रेक्षणीय माणसांच्या यादीतली माझी आवडती माणसं म्हणजे रस्त्यावर खडी किंवा डांबर पसरून तांबड्या फटक्याचा बावटा रोवून जवळच्या एखाद्या झाडाखाली तंबाखू चोळीत बसणारे मजूर. त्यांचे विषय अफाट असतात. सारांश काय, माणसानं माणूस पाहावा, तरुण पाहावा, म्हातारा पाहावा, सुरूप पाहावा, कुरूप पाहावा. पुष्कळदा वाटतं की जीवनाविषयीचं चिंतन माणसांच्या गर्दीत होत असतं, एकांतामध्ये नाही. परदेशच्या प्रवासात मला सगळ्यात आधी ओढ होती ती तिथली माणसं पाहायची, त्यांच्याशी बोलायची. पण हे कलम म्हणावं तसं काही जमलं नाही. भावबंधनातल्या धोंडीराजाच्या भाषेत सांगायचं म्हणजे जो तो आपला ह्यात. बरं,
जी ओळख पाळख झाली ती सुंदर शिष्टाचारांचा मेकअप करून बोलायची. तुम्ही किती चांगले, आम्ही किती चांगले, यापुढे भाषणाचे तट्टू सरकायचंच नाही. मात्र तुमच्या सहाय्याला मदतीला अगदी नेहमी तयार. आम्ही पार्लमेंट पाहायला गेलो तर आमच्या डाव्या बाजूला एक मजूर पक्षाचा सभासद आणि उजव्या बाजूला एक हुजूर पक्षाची डेम होती. अत्यंत प्रेमानं त्यांनी आम्हाला पार्लमेंट दाखवलं. या पार्लमेंटात आम्ही चर्चिल देखील पाहिला. म्हातारा 4 इतर सभासदांसारखा आला आणि गेला. केवळ अफाट शब्दसंपत्तीच्या भांडवलावर पराभवाच्या दरीपर्यंत पोहोचलेल्या इंग्रज राष्ट्राला मागे खेचून धरण्याचं सामर्थ्य असणारा हा महापुरुष वार्धक्यामुळे थरथरत त्या सभागृहात आला. तासभर चर्चा ऐकत बसला आणि एकदाही तोंड न उघडता परत गेला. ते दृश्य मला उगीचच करुण वाटलं. साऱ्या पार्लमेंटात त्या दिवशी प्रेक्षणीय स्थळ होतं तेच. प्रेक्षकांच्या गॅलरीत त्या दिवशी आमच्यासारखे खूप परदेशी पाहुणे होते. प्रत्येकाचे डोळे चर्चिलकडे लागलेले होते. पार्लमेंट पाहण्याचं सार्थक तिथे झालं होतं. माझ्या सारख्यापुरतं ते पार्लमेंट चर्चिलमुळे सजीव झालं होतं. चर्चिल साहेब जरा बोलले असते तर अजूनच सजीव झालं असतं. स्थळांच्या बाबतीतला हा माझा अनुभव विचित्र आहे. मागे एकदा मांडूगडावर गेलो होतो. आपल्या देशातल्या रम्य स्थळांपैकी हे स्थळ. पण बाज बहादर रूपमतीच्या कथेची प्राणप्रतिष्ठा त्या स्थळी नसती तर ते केवळ एक प्रेक्षणीय स्थळ झालं असतं. त्या ठिकाणी जाऊन आपण कल्पनेनं बाज बहादराशी बोलू शकलो किंवा रूपमतीचं संगीत ऐकू शकलो तरच ते पाहणं पूर्ण होतं. असा माणसाचा जिव्हाळा गुंतलेला असावा लागतो. ह्याच गडावर भेटलेले शर्माजी माझ्या डोळ्यांसमोर अजून उभे आहेत. अशा मधुर वाणीनं बोलणारा माणूस क्वचितच भेटतो. शर्माजींनी बोलण्यातून उभा केलेला मांडूगड तर प्रत्यक्षाहून अधिक सुंदर वाटला. कार्लाईलच्या घरात भेटलेली म्हातारी आणि मांडूला भेटलेले ते म्हातारबुवा मी कधीच विसरू शकत नाही. मात्र परदेशात माझी ही माणसांची भूक म्हणावी तशी भागली नाही. बर्मिंगहॅमला मला एक लँडलेडी भेटली, खूप बोलकी आणि रंगून बोलणारी. त्या रात्री मात्र गप्पांचा अंडा रंगला होता. अगदी आपल्या घरी असल्यासारखं वाटलं. ती म्हातारी एक इंग्लंडात राहिलेला स्पॅनिश गृहस्थ, एका औषधाच्या कंपनीत काम करणारी बाई, मी आणि त्या लँडलेडीची मुलगी. रात्री 2 वाजेपर्यंत आम्ही अनेक विषय संपवले. शेवटी संगीतावर चर्चा सुरू झाली. लँडलेडीची मुलगी रॉक अँड रोलची तारीफ करत होती. तिला मी शाळकरी पोलगी समजून शिष्टासारखं तू मोठी झालीस म्हणजे मी काय म्हणतो ते समजेल असं तिला मी सांगितलं. दुसऱ्या दिवशी सकाळी आमची लँडलेडी माझ्या टेबलावर ब्रेकफास्ट ठेवता ठेवता म्हणाली, माझी मुलगी तुझ्यावर रागावली आहे का? अरे तू तिला शाळकरी पोरगी समजलास म्हणून तिचं काय वय असं वाटलं तुला? असेल 15-16. हळू बोल. तिचा गेल्याच महिन्यात 28वा वाढदिवस झाला. माझ्या गळ्यात जरा बेकन अडकलं. 28? मी पाणी पीत पीत विचारलं. हो, ती करते तितका मूर्खपणा पुष्कळ आहे. ती लहान दिसते हे खरं, पण ती इतकी लहान दिसते याची तिला खात्री पटली तर ती आणखीनच चेकाळेल. तिच्या बरोबरीच्या पोरींची केव्हाच लग्न होऊन त्यांना मुलं देखील झाली. एवढ्याशा दिसणाऱ्या मुलीनं नोकरीच्या निमित्तानं अर्धा युरोप पालथा घातलेला होता. तिला फ्रेंच, जर्मन वगैरे भाषा येत होत्या आणि नोकरी सोडून ती 6 महिने इटालियन शिकण्यासाठी घरी परत आलेली होती. आईला तिच्या लग्नाची काळजी होती. मला पाहायची होती ती असली माणसं. इथे स्थळं हा शब्द मी कटाक्षानं टाळला आहे, हे शून्य वाचकांनी ध्यानात घ्यावं. नदीचा भंगला काठ करून खरा. त्या कारुण्यात सौंदर्य असतं हेही खरं, पण त्या नदीतून जर एखादा नावाडी होडी वल्लवीत पैल तीरावरून ऐलतिरी येत नसला तर काही काही अपुरं वाटतं. माणसासारखं पाहण्यासारखं फार थोडं आहे. काय तऱ्हेतऱ्हेचं वागणं, तऱ्हेतऱ्हेचं बोलणं आणि या साऱ्या विविधतेच्या आत दडलेली एखादी ओळखीची अंतरीची खूण जी या साऱ्या विविधतेला देखील सांधून जाते. देशी काय, विलायती काय, चिमण्या एकाच स्वरात चिवचिवायच्या. बाकी लंडनमध्ये कावळा अगदी आपल्या कावळ्यासारख्या ओरडताना ऐकून उगीचच हसू आलं. इंग्लिश कावळ्यानं कावकाव म्हणण्याऐवजी क्रो क्रो म्हणावं अशी माझी अपेक्षा होती. पण इंग्लिश आई पोरीच्या लग्नाची काळजी करताना पाहिली तेव्हा अंतर मिटलं. ओठांवर आडवी लिपस्टिक लावली काय किंवा कपाळी कुंकवाची आडवी चिरी लावली काय, पोरगी वाढली या चिंतेनं व्याकुळ झाली नाही ती आई कसली. मला या असल्या आया सुपात मीठ अडीक पडलं की कावणारे बाप, कार्ट्यानं जरा गप्प बसा म्हणून ओरडणारा मास्तर, सगळा साल्या वशिल्याचा कारभार म्हणून कुरकुरणारे कारकून वगैरे माणसांच्या इंग्रजी बांधणीच्या आवृत्त्या पाहायच्या होत्या. तो योग फार कमी आला याची मला हुरहुर वाटते. रसेल नावाच्या BBC-मधल्या नाट्य विभागातल्या एका निर्मात्याकडे जेवायला गेलो होतो तेव्हा पूर्वीच्या मेड सर्वंट्स गेल्या म्हणून हळहळणारी त्याची बायको भेटली आणि समाधान झालं. तिचं म्हणणं नवरा कचेरीत गेला आणि मुलगी शाळेत गेली की घर गप्प होतं. पूर्वी घरची कामं करणारी जेनी असे. आपल्याखेरीज दुसरं कोणीतरी जिवंत माणूस घरात आहे ही जाणीव सुखद असे. आता काय कपडे धुण्याच्या यंत्राशी बोलू, मग सोबतीला रेडिओ आला, पण तो आपल्याला कुठे बोलू देतो. तरीही तो दिवसभर चालू ठेवावा लागतो, नाहीतर घर खायला उठतं. इंग्रजी घरातली
आणि रस्त्यातली ही शांतता खरोखरच भयाण वाटते. एक तर रस्त्यात थंडीमुळे की काय कोण जाणे कोणी तोंड उघडत नाही. किलबर्नच्या बाजारात एकदा भाजीवाल्यांची कोबी फुलवर भेंडी गॅस सस्ती लावली चहा पारोळी ऐकून खरोखरच समाधान वाटलं. एरवी भाजीवाल्यांच्या दुकानात देखील काचेच्या कपाटात किमतींची लेबलं लावून गुपचूप पडलेल्या भाज्या पाहिल्या की ह्यांचं कसं होणार ही चिंता वाटायची. जाडा मीठ, कांदी बटाटी, लायची कलिय वगैरे आरोळ्या एकदम बंद. मोटारींचे हॉर्न नाहीत, बँड बडवीत जाणाऱ्या सिनेमाच्या जाहिराती नाहीत, रात्री दुरून येणारे भजनाचे स्वर नाहीत. सारं कसं शांत शांत. लहानपणी शाळेमध्ये एकदा दिपोटेंनी प्रश्न विचारला होता, शहाजहानाच्या कारकिर्दीत एवढ्या सुधारणा कशा झाल्या? आमच्या वर्गातल्या गोविंदानं उत्तर दिलं होतं, कारण शहाजहानाच्या कारकिर्दीत भयंकर शांतता माजलेली होती. विलायतेत अशी भयंकर शांतता माजलेली असते. याला अपवाद म्हणजे पब्सना दारूचा गुत्ता म्हणणं हा पबचा अपमान आहे. इथे इंग्रज नुसता दारू प्यायलाही येत नाही, बडबडायला येतो. बाकी इंग्रज आणि फ्रेंच माणसात हा मोठा फरक. एरवीचा अबोल इंग्रज साधी बियर घेतली की त्याला कंठ फुटतो आणि फ्रेंच माणूस मद्यखान्यात गेला की आधी शराब निहाळत तासनतास समाधी लावून बसतो. पण दारूच्या धुंदीत देखील इंग्रजाला घड्याळाचं विस्मरण होत नाही. रात्री 11 वाजता पब बंद होतो. 11:15 घंटा वाजते आणि साकीची चला शेवटची 15 मिनटं उरली ही साद ऐकू येते. काउंटरकडे गर्दी उसळते. पिलाना शेवटची उसळी घेतं. एकदा वेल्च मंडळींचा गट गाणे सुरू करतो. हे वेल्च लोक एक जात आवाजदार, चौघे जमले की लगेच क्वार्टेट बनतं. एकदा रात्री एका नाटकाहून येताना ट्यूबच्या फलाटावर 10-12 वेल्च मंडळींचं टोळकं आलं. रात्री 11चा सुमार होता. नाटक सिनेमांचे शौकीन थिएटरातून स्टेशनात आले होते. पिकॅडली स्टेशनचे फलाट सगळेच गजबजलेले होते. या टोळक्यानं समूहगान सुरू केलं आणि समोरासमोरचे भरलेले फलाट गायला लागले. या लोकांना इतकी गाणी पाठ कशी होतात कोणास ठाऊक. आमच्यासारखे काही मोरू सोडून फलाटावरचे यच्चे यावत साहेब आणि मडमा गाऊ लागल्या. अशा वेळी या इंग्रजांचं मोठं कौतुक वाटतं. चांगले गंभीर दिसणारे साहेब देखील ओठांचे चंबू करून गायला लागतात. या भयंकर इंग्रजी शांततेचा क्वचित कधी भंग झालाच तर अशा उत्स्फूर्त संघगानानं होतो. आमची अंधेरी पार्ल्याची मंडळी लोकल गाडी वाटेत अडकली की कधी ज्ञानबा तुकाराम सुरू करतात तसंच. पण मुंबईच्या कॉस्मोपॉलिटन वातावरणात सगळ्यांना मुक्त कंठानं ओरडता येण्यासारखं एकच गाणं ते म्हणजे रघुपती राघव राजाराम.